महाराज जे गहिनीनाथगडाचे महंत आहेत त्यांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। आमच्या हातोल्याचे महंत परमपूज्य गोविंद बाबा त्यांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। पांगऱ्याचे रामकृष्ण बाबा त्यांनासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। म्हणजे धार्मिक आदरस्थान असणारे जे व्यक्तिमत्व आहेत, लाखो लोकांची ज्यांची श्रद्धा ज्यांच्यावर आहे, त्या संत महंतांना त्रास देणाऱ्यांची टोळी सक्रिय झालेली आहे। त्यांचा कुठंतरी आता समाजाने बंदोबस्त केला पाहिजे आणि निश्चितपणे पोलिसांनी स्वतःहून आता याच्या ॲक्शन घेतली पाहिजे। काही संशयित लोक जे आहेत, जी लोकांमध्ये कुजबूज आहे, त्या लोकांची CDR काढा। कुणी याच्यामध्ये बाबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, बाबांच्या स्वभावाप्रमाणे बाबा कधी बोलणार नाहीत, परंतु याचा शोध आता सगळ्यांनी मिळून घेण्याची वेळ आलेली आहे। एवढंच मला या ठिकाणी बोलायचं। कोण आहे? राजकीय व्यक्तिमत्व आहेत, गावातले काही गावगुंड आहेत, नेमकं कोण आहे? नेमकं काही आरोप वगैरे केले करण्याचं प्लॅनिंग होता का त्यांचा? मी काय म्हणतो, संतान महंतांवर चिखलफेक करायची आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संत महंत कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत, ते स्वतःचा त्रागा करून घेतात। यापूर्वी अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून श्री संत तुकाराम महाराजांपासून, श्री ज्ञानेश्वरापासून संत महंतांना त्रास देण्याचं जे काही आहे ते चालूच आहे। हे आता कुठंतरी ह्या सनातन जे सध्याचं जे युग आहे त्याच्यामध्ये हे थांबलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।